जिल्हा परिषद गटाचा गावनिहाय दौरा मी केला आणि तो गावनिहाय दौरा केल्यानंतर आमचं सगळ्यांचं असं ठरलं की जिल्हा परिषद गटाचा देखील मेळावा करायचा आहे। आणि या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काल देखील एक मेळावा झाला महाविकास आघाडीचा आहे। महाविकास आघाडीचा मेळावा होत असताना मला आता बाबूशेठ सांगत होते की सगळे पदाधिकारी माणसं जमतील म्हणून 2 तास येऊन खंडाळ्याच्या फाट्यावर थांबलेले होते। नंतर तो मेळावा सुरू झाला, माझ्यावर त्याने तोंड सूप घेतलं आणि मी अनेक वेळा सांगितलंय की माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या कुटुंबात येऊन ज्यावेळी तुम्ही माझ्यावर जाहीर टीका कराल त्याच्या दुसऱ्या दिवशीचं हे चित्र आहे। तुमचे 200 आमचे किती 20,000 अरे 2,000 नाही 3,000 नुसते खुर्च्याच लावले जास्त त्याच्यामुळे मला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि विशेषतः मला हजारोंच्या संख्येनं जमलेल्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवली, त्याचा फायदा नक्की माझ्या महिला भगिनींना मिळतोय, पण तो फायदा मिळाल्यानंतर ज्यांना हा फायदा मिळवून दिला त्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हजारोंच्या संख्येने जमलाय त्याबद्दल तुम्हाला मनापासून मला धन्यवाद द्यायचा आहे। आणि हा देखील शब्द द्यायचा आहे की या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत कोणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही। ही आम्ही आणलेली योजना आहे आणि आमच्या महिला भगिनींसाठी आणलेली योजना आहे। त्याच्यामुळे महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की 20 तारखेला तुमचा भाऊ हा विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे। 20 तारखेला मतदान आहे। या जिल्हा परिषद गटामध्ये 7,000 महिला भगिनींना आपण माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे। आपल्याला या मतदारसंघामध्ये जर खरंच 1.25 लाखाचं मताधिक्य मला द्यायचं असेल तर आपल्या भावासाठी 20 तारखेला कुणी निमंत्रण दिलं कुणी नाही निमंत्रण दिलं तरी स्वतःहून बाहेर पडा आणि जर स्वतःहून तुम्ही बाहेर पडलात तर या जिल्हा परिषद गटाची माझी मतमोजणी 7,000 पासून सुरू होणार आहे आणि समोरच्याची 0 पासून सुरू होणार आहे। मी मागच्या एका सभेमध्ये देखील सांगितलं एखाद्याला आत्मविश्वास असतो म्हणजे किती आत्मविश्वास असतो याची कमालच आहे। म्हणजे 3दा पराभूत होऊन देखील अख्खा मतदारसंघ माझ्या सोबतच आहे असं सांगणारे महाभाग महाराष्ट्रात कुठं जर आपल्याला भेटले असतील तर ते रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये भेटले। कालचा मेळावा झाल्यानंतर मी निश्चिंत झालो। कालचा मेळावा झाला आज सकाळी मी सांगली जिल्ह्यात खानापूरला प्रचाराला गेलो, त्याच्यानंतर निलेशजी राणेंच्या प्रचाराला गेलो, त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांच्या प्रचाराला गेलो। शांत डोक्याने गेलो कारण मला पूर्ण जाणीव होती की मी गेल्यानंतर माझा जो प्रचाराचा मेळावा आहे तो मेळावा असणार नाही, ती सभा होणार आहे आणि त्या सभेला हजारो महिला भगिनी पुरुष वर्ग तरुण सहकारी उपस्थित राहणार आहेत। मला पत्रकार बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करायची आहे। परवाची कुपाठाच्या पक्षप्रमुखांची झालेली सभा ही 2 मतदारसंघाची होती, म्हणजे 3,26,000 अधिक 2,86,000 अशा जवळजवळ 5 लाख मतदारांची ती सभा होती। आणि ही सभा जी आहे ही फक्त 30,000 लोकांच्या जिल्हा परिषद गटाची सभा आहे आणि त्याला हजारो उपस्थित आहेत। त्याच्यामुळे सभा नक्की कुठची मोठी झाली हे मला सांगायची आवश्यकता नाही। उद्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही खरं लिहिलं की माझं समाधान झालं। पण त्या सभेमध्ये देखील काय झालं, त्या सभेमध्ये देखील पटवर्धन साहेब भाजपाला टार्गेट करण्यात आलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्यात आली, नारायणराव राणेंवर टीका करण्यात आली, 3 नंबरचा माझा नंबर होता, माझ्यावर देखील टीका करण्यात आली। पण मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, टीकेला तर मी कधीच उत्तर दिलेलं नाही। टीकेला मी कामानं उत्तर देतो, संख्येनं उत्तर देतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की त्या टीकेला जर खरमरीत उत्तर द्यायचं असेल तर या जिल्हा परिषद गटातलं लीड हे 10,000 असलं पाहिजे, त्यासाठी आजपासून आपण कामाला लागावं। आणि मी अतिशयोक्ती सांगत नाही, व्यासपीठावर असलेले
बाबूशेठ पाटील असतील, विवेक सुर्वे असतील, प्रथमेश गावडकर असतील, आमचे विष्णुशेठ पवार असतील, आमचे वरवड्याचे सरपंच असतील, आमचे अनिकेत सुर्वे असतील, बाबाई कल्याणकर असतील, हे भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि बंटी शेठचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, हे सगळे जर 4 दिवस एक दिलानं कामाला लागले, कामाला तर लागलेलेच आहेत, पण आहे तशा पद्धतीने एक संघपणाला समोर गेले, तर मी आव्हान देतो की 10,000 पेक्षा जास्त मताधिक्य एका जिल्हा परिषद गटात आपण मिळवू शकतो, एका जिल्हा परिषद गटात मिळवू शकतो. तुम्ही येताना एक मत जरी घेऊन आला, एक मत जरी तुम्ही येताना 20 तारखेला घेऊन आला, तरी आपली 12 ते 13,000 मतं झाली. आणि पुढे 10,000चं मताधिक्य मिळवायचं असेल तर मला मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे की हे सगळं बघून आपण देखील याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. कारण तुमच्या मच्छीमारांच्या अडीअडचणीसाठी कोण जर धावला असेल तर उदय सामंतच धावला, याची नोंद देखील आपल्या सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. आज या जिल्हा परिषद गटाने जे भरभरून मला दिलेलं आहे, भरभरून प्रेम दिलंय, भरभरून आशीर्वाद दिले, हेच आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या राजकीय जीवनामध्ये राहावेत यासाठी निवडून आल्यानंतर या जिल्हा परिषद गटात एकही विकासाचं काम मी शिल्लक ठेवणार नाही, हा देखील या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला शब्द देतो. पण कधी कधी मला आश्चर्य देखील वाटतं की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मी 1999 सालामध्ये केली. 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो, सलग 4 वेळा आमदार झालो, आज 5व्यांदा मी निवडणूक लढवतो. पण याच गणपतीपुळ्यामध्ये या व्यासपीठावरचे अनेक मंडळी त्याच्यामधले होते, सुदेश नाईकर त्याच्यातले प्रमुख आहेत. याच गणपतीपुळ्यामध्ये आम्ही एक युवकांचं शिबिर घेतलं होतं. त्या युवकांच्या शिबिराला व्यासपीठावर 30 लोक आणि आमचे भाषण ऐकायला 15 लोक. भाषण ऐकणाऱ्यांपेक्षा व्यासपीठावरची संख्या मोठी होती, पण आपण मला एवढी ताकद दिली, एवढे आशीर्वाद दिले की आता महाराष्ट्रातली एका जिल्हा परिषद गटाची सभा ही 5,000ची होऊ शकते, हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवू शकलो. आणि माझं कॉम्पिटिशन काय इकडच्या कोणाबरोबर नाही. येऊन जे माझ्यावर भाषण करून जातात त्यांना तर मी जमेत पण धरत नाही. का जमेत धरत नाही तर तुमच्या आशीर्वादानं मला हा अभिमान आहे की माझा प्रचार करण्यासाठी मला माझे कुटुंबातले सहकारी भास आहेत, मला कोणी आयात करावा लागत नाही. तुम्हाला सांगायला, तुम्हाला विनंती करायला मला बाहेर जायची आवश्यकताच नाही. व्यासपीठावरचं असलेलं माझं कुटुंब आणि समोर असलेलं 5,000 लोकांचं माझं कुटुंब एका जिल्हा परिषद गटातलं मला भास आहे. मला बाहेर जायची गरजच लागत नाही. ज्यांच्या स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली, ज्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही, अशा लोकांना बाहेरचे लोक आणावे लागतात. आणि म्हणून काल ज्यावेळी मी काही कालच्या मेळाव्याचे ते काय व्हिडिओ बघत होतो, माझं मलाच हसायला येत होतं की उद्याचा आपला मेळावा, आपली सभा आणि त्याच्या समोर कालचा मेळावा, आणि त्या 100 लोकांच्या समोर सुद्धा, 100 लोकांच्या समोर सुद्धा किती सरकारचा उद्धार करायचा, किती एकनाथ शिंदे साहेबांचा उद्धार करायचा, किती देवेंद्रजींचा उद्धार करायचा. या जनतेला शिवीगाळ ऐकण्याची सवय नाही, या जनतेला बदनामीकारक ऐकण्याची सवय नाही, या जनतेला सुसंस्कृतपणानं बोलणाऱ्याची सवय आहे. आणि म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता 4 वेळा या जनतेनं निवडून दिलेला आहे. कारण त्याला माहिती आहे उदय सामंत उपद्रवी नाही. उदय सामंत कदाचित एक आमचं काम करणार नाही रस्त्याचं, पण उदय सामंत आम्हाला त्रास देणार नाही ही खात्री महिला भगिनींना असल्यामुळं आज या संपूर्ण परिसरामध्ये हजारो महिला जमलेल्या आहेत. काल मला एका मुलाखतीमध्ये विचारलं की मतदारसंघाची परिस्थिती काय राहील. खरं तर एका वाक्यात उत्तर द्यायला पाहिजे होतं. आजच्या सभेला माझ्या उपस्थित राहा आणि माझ्या मतदारसंघाची परिस्थिती बघा. परंतु आज सगळे संकेत आपण तोडले आणि अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की उदय सामंतवर जर कोण आक्रमक करेल तर त्याची ढाल ही हजारो लोक आहेत आणि ही फक्त एका जिल्हा परिषद गटाचे लोक आहेत. आणि याचा मुक्त श्रेय काही मला नाही, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या माझ्या सहकार्यांना आहे. मी मनापासून धन्यवाद देतो. बाबूशेठ पाटील अधिकारी असतील, त्याच्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असतील, म्हणजे विवेक सुर्वे असतील, आमचे बाबाई कल्याणकर असतील, अनिकेत सुर्वे असतील, माझ्या महिला आघाडीचा दोन्ही नेते असतील, प्रथमेश गावडकर असतील, आणि गावागावातले माझ्यावर प्रेम करणारे जे नेते आहेत त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की ही सभा उदय सामंतची नाही, आमच्या प्रतिष्ठेची आहे असं समजून तुम्ही सभा केलीत आणि दाखवून दिलं हे बघा एका जिल्हा परिषद गटातलं उदय सामंतचं वातावरण एवढं आहे, तो तालुक्यातलं मोजत बसा आणि 23 तारखेला मतमोजणीला या, विजय उदय सामंतचा. आणि म्हणून मला आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे की सरकारनं योजना दिल्या,
सरकारने लेकींसाठी योजना दिली, महिलांसाठी योजना दिली, आमच्या ज्येष्ठांसाठी योजना दिली, तीर्थदर्शन योजना दिली, लग्नासाठीची योजना दिली. परंतु माझ्या सगळ्याच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणाचा प्रयत्न केल्यामुळेच आज एका जिल्हा परिषद गटामध्ये हजारोंच्या संख्येनं आपण जमू शकता. आज महिला भगिनीनं विचारलं की 20 तारखेला मतदान कोणाला करणार आहे, याचे अनुभव देखील घेतले काही लोकांनी. काही लोकांनी मीडियाच्या माध्यमातून परवाची कार्तिकी एकादशीची वारी झाली, त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला विचारलं की तुम्ही मतदान कोणाला करणार आहे, मतदान कोणाला करणार आहे. आणि मला खरोखरच महिला भगिनींना धन्यवाद दिले पाहिजे की मुद्दाम तुम्ही आकडा मोजत होतो. 17 महिलांना विचारण्यात आलं, 17च्या 17 महिलांनी सांगितलं की आमच्या भावाला उदय सामंतलाच मतदान करणार आहोत, दुसरं कोणालाही आम्हाला मतदान करणार नाही. एका महिलेने सांगितलं, जेव्हा आमची दोघांची नाव घेतली त्या दुसऱ्याचं ज्यावेळी पत्रकारांना नाव घेतलं तेव्हा महिला भगिनीने विचारलं की याचा संबंध काय, त्यानं आमच्यासाठी काय केलं, ही व्यक्ती आमच्या गावात आली का, याने आमच्या गावात येऊन विकासाची कामं केलीत का. आणि ज्याने आम्हाला 25 वर्षामध्ये तोंड देखील दाखवलं नाही, त्याचं तोंड देखील बघायची आम्हाला इच्छा नाही, असं सांगणारी देखील धाडसी महिला माझी बहीण म्हणून मला त्या मतदारसंघामध्ये सापडली. हे आमच्या नशिबातलं भाग्य आहे. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. मतदान तर तुम्ही करणार आहात, धनुष्य बाणासमोरचं बटन तुम्ही दाबणार आहात, परंतु हे सगळं करत असताना काही लोकांच्या मनामध्ये अनेक शंका असतात की 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी निर्णय का घेतला. निर्णय तुमच्या सगळ्यांच्या हितासाठीच घेतला होता. आणि जर तुमच्या हितासाठी जर मी निर्णय घेतला नसता तर जेवढी हजारोंच्या संख्येनं कधीच मतदार एका जिल्हा परिषद गटामध्ये जमले नसते. मला आठवते मी 4 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली, पण 4 वेळा जेवढा उत्साह नव्हता त्याच्या हजारो पटीने उत्साह या निवडणुकीला सगळ्यांमध्ये आहे. आणि त्याची प्रचिती आज मला इथं आलेली आहे. त्याच्यामुळे शेवटचे 4 दिवस राहिले. मी स्वतः उदय सामंत आहे असं समजून महिला भगिनींनी कामाला लागलं पाहिजे. मी स्वतः उदय सामंत आहे असं समजून तरुणांनी कामाला लागलं पाहिजे. मी स्वतः उदय सामंत आहे असं समजून बुजुर्गांनी देखील कामाला लागलं तर इथलं मतदान समोरच्याला सुधारणार नाही एवढं धनुष्यबाणावर होऊ शकतं. आणि ते धनुष्यबाणावरचं मतदान आपण करावं हीच विनंती या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला करणार आहे. आज शासनानं अनेक निर्णय घेतले, ते खरोखरच मनाला वेदना देणारं राजकारण आहे. ते सगळं मोडून तोडून तुम्ही इथं जमला त्याच्याबद्दल चिंता करण्याची काही आवश्यकताच नाही. पण ते 3 महिन्याचं राजकारण काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की रत्नागिरीच्या MIDC मध्ये गाईच्या वासराचं मुंडकं मिळालं, त्याच्यानंतर एका महिला भगिनीवर अत्याचाराची घटना घडली. इथे दीपक पटवर्धन साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना देखील माहिती आहे की कोकण नगरमध्ये एक संघाची रॅली निघाली आणि या विविध ठिकाणी जे काही प्रकार घडले ते मी घडवले अशा पद्धतीचं सांगण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण माझा तुमच्यावर विश्वास होता आणि नियतीवर विश्वास होता. जो हे सगळं घडवत होता, जी व्यक्ती हे सगळं घडवत होती ती त्याच्यानंतर 15 दिवसानं उभाटामध्ये गेली आणि उभाटाचं नेतृत्व म्हणजे विधानसभेचं तिकीट त्यांनी घेतलं. अजून एक काल माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय, मला सगळ्या मुस्लिम बांधवांना दाखवला पाहिजे. माझ्या मतदारसंघासाठी करू शकलो. मी उद्योग मंत्री असताना 20,000 कोटीचा प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये आणू शकलो. हे मानसिक समाधान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणार आहे. आणि 2 महत्वाच्या गोष्टी फक्त मला इथं सांगायच्या आहेत. इथं देखील MIDCच्या बाबतीत काहीतरी सुरू झालेलं आहे. कोण म्हणतं काय दारुगोळा, कोण म्हणतं दारुगोळ्याचा कारखाना उदय सामंत आणतोय, कोण आणि काय काय म्हणतोय. मी आजही उद्योग मंत्री या नात्यानं स्पष्टपणानं तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे आवश्यक आहे तेच माझ्याकडनं केलं जाईल. कोणतरी सांगतोय म्हणून मी काय करणार नाही. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट आहे, जे कोण पडद्याच्या आडून MIDC रद्द व्हावी, MIDC रद्द व्हावी म्हणून ज्या काही गोष्टी करतायत त्यांना ती काही करायची गरज नाही. मी तुमच्या कुटुंबातला आहे. तुम्हाला जर MIDC नको असेल तर उदय सामंत कधीच करणार नाही, हा देखील माझा शब्द आहे. परवा रिहुंडीला गेलो, रिहुंडीचे लोक आलेत का? आले. ताई एका दिवसात तुम्हाला नको असलेली MIDC रद्द करून टाकली, गेली की नाही? त्याच्यामुळे राजकारणासाठी कोणी राजकारण करू नका. आणि पटवर्धन साहेब, मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की आज भाजपाचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणानं या सगळ्या गोष्टीसाठी काम करतायत. आपण सगळ्यांनी सांघिकपणानं सांगितलं पाहिजे
जर बेरोजगारी दूर होणार असेल आणि ग्रीन प्रोजेक्ट असेल तर त्याचा आम्ही विचार करू, पण कोणाच्याही जमिनी हडप करून किंवा कोणाच्याही जमिनीवर जबरदस्ती करून या परिसरामध्ये MIDC उभी केली जाणार नाही, हा शासनाच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो. त्याच्या उगाच राजकारण करायचं, हे होणार आहे ते होणार आहे. परवा मला म्हणले की आता दारू गोळ्याचा कारखाना उदय सामंत काढतोय आणि हे सांगणारच मी आलो म्हणून फटाके वाजवतो. आता म्हटलं ह्याच्यात दारू नाही, आता तूच सगळ्यांना सांगतो जो दारू गोळ्याला आम्ही आमचा विरोध आहे, दारू गोळ्याला आमचा विरोध आहे, हे वाजवतोच ते पण दारू गोळ्याचंच आहे. त्याच्यामुळे किती दुटप्पी भूमिका आणि जिथं जातील तिथं उमेदवार सांगतायत मी उद्योगमंत्री होणार, मी उद्योगमंत्री होणार, मी उद्योगमंत्री होणार. आता ही गर्दी बघितल्यानंतर काय आता सांगायचं, कोण उद्योगमंत्री होणार? एवढी परत एकदा गर्दी बघा आणि प्रचार थांबवा असा माझा जरा सल्ला आहे. 4 दिवसात प्रचार थांबवलेला बरा, जास्त खर्च पण नको. एका जिल्हा परिषद गटात हे माझा उद्धार करून 2 दिवस तुम्ही थकलेला, तुम्हाला पण विश्रांतीची आवश्यकता आहे. एका जिल्हा परिषद गटामध्ये जर एवढे हजारो लोक जमतात तर समोरच्यानं प्रचार थांबवलेला बरा. पुस्तक बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मोहल्ल्यामध्ये देखील 1 नंबरच धनुष्यबाण बटन दाबलं जाईल, त्याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. अजून एक फक्त जाता जाता एक किस्सा सांगतो आणि माझं मनोगत थांबवणार आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय ना 1 नंबरचं बटन दाबायचं. आणि बघा माझ्या आयुष्यामध्ये नियतीनं असं काही चांगलं आणून ठेवलेलं आहे. 2004ला माझं बटन किती नंबरला होतं? 1 नंबर, बरोबर आहे. 2009ला, 2014, 2019, 2024, म्हणजे जो 1 नंबरचा असतो त्याला 1 नंबरलाच परमेश्वर ठेवतो आणि जो 2 नंबरचा असतो तो 2004ला पण 2 नंबर, 2009ला पण 2 नंबर, 2019ला नव्हते, 2024ला परत 2 नंबर. पण हे सगळं करत असताना आपण गाफील राहून उपयोगाचं नाही. आणि गाफील कशासाठी राहायचं नाही हे मी तुमच्यासाठी सांगतो. मिरकरवाड्यामध्ये माझे एक शब्बीर वस्ता नावाचे मित्र आहेत. त्या माझ्या मित्राच्या घरी एक 5 दिवसापूर्वी एक बैठक झाली. कोणाची बैठक झाली? उबाठाच्या उमेदवाराची बैठक झाली. पण बैठकीला गेल्या सांगण्यात आलं की फोटो काढायचा नाही, व्हिडिओ शूटिंग करायचं नाही, मला सेपरेट तुमच्याशी काही गोपनीय बोलायचं आहे. आमचा शबीरभाई म्हणाला ठीक आहे, तुम्ही उमेदवार आहात, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला. काय सांगितलं त्यांनी? पटवर्धन साहेब हे लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. त्यांनी असं सांगितलं की कोकण नगरला जो प्रकार घडला त्याच्यामध्ये हिंदू धर्माला ताकद देणारा उदय सामंत होता आणि त्यांच्यामुळे मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे. ठीक आहे, मी म्हटलं हे भाषण थांबलं असेल. तासाभरानं अभ्युदयनगरला आले आणि अभ्युदयनगरला सांगितलं की कोकण नगरला जो काही प्रकार झाला त्याच्यात मुस्लिम बांधवांना ताकद देणारा उदय सामंत होता, मी हिंदूंचा मसीहा आहे. हे दोन्ही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. आता अशा माणसाला उभाटात गेल्या म्हणून आपण मतदान करणार आहोत का? हा देखील निर्णय मोहल्ल्याने घेतला पाहिजे आणि मोहल्ल्याने हा देखील निर्णय घेतला पाहिजे. आजपर्यंत या सगळ्या हिंदू धर्माच्या लोकांमध्ये आपण सगळे बसलेलो आहोत, कधी आम्ही भेदभाव केला नाही. आम्ही शेवटी जरी हिंदू धर्माचे असलो, आमच्या धर्माबद्दल आम्हाला अभिमान आहे, तसा दुसऱ्याच्या धर्माचा अपमान होऊ नये ही देखील दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्याने गेली 25 वर्ष घेतलेली आहे. ह्याची नोंद देखील मोहल्ल्यातील लोकांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 1 तारखेला 1 नंबरचं जे बटन आहे धनुष्यबाण, 1 कोटी बुडवले म्हणतात त्यांचे. कसले पैसे बुडवले? भाडं थकवलं. मी नाही ना ठकवले, ज्यांनी ठकवले सगळे असं सांगतात, तुम्ही सांगताय म्हणून बोलतो. असं सगळ्यांचं म्हणणं आहे की जे काही ट्रक भाड्याने घेतलेले होते ते भाड्याचे पैसे देखील काही लोकांनी थकवलेले आहेत. मला वैयक्तिक कोणाशी बोलायचं नाही, परंतु काल जी टीका केली इथे येऊन त्याला हे उत्तर आहे. काल जी काही लोकांनी टीका केली, ह्याला माज आलाय, त्याला माज आलाय, त्याचा माज उतरवतो, हे बघा, लोकांचे 1 कोटी रुपये द्यायचे आहेत आणि आम्ही निवडणुका लढवतोय. आता ह्याला काय म्हणायचं? मग
आणि म्हणून मी कधीही माझानं वागलो नाही. माझानं जर वागलो असतो तर ही गर्दी माझ्यासमोर कधीच आली नसती. माझ नक्कीच आहे. कसला? यांचा आशीर्वाद फक्त मलाच आहे, याचा 100% माझा आहे, पण माझानं कधी वागलो नाही. त्याच्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 1 नंबरला धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणासमोरचं बटन आपण सगळ्यांना मिळून दाबावं आणि या वाटत जिल्हा परिषद गटातनं 10,000चं विक्रमी मताधिक्य आपल्याच कुटुंबातल्या उदय सामंतला मिळून द्यावं, एवढीच हात जोडून कळकळीच्या